आणि बाळासाहेब थोरात बोलतात, थेट जाऊयात। एक दिवसीय अधिवेशन आहे, हे विशेष अधिवेशन आहे। विशेषतः कामकाज सल्लागार समिती आमची काही झालेली नव्हती, त्यामुळे काही ज्या चर्चा होत असतात आणि आम्हाला जे शंका वाटतात त्या आम्ही विचारत असतो, त्या आम्हाला आज तरी काही गोष्टी बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत। जी कामकाज पत्रिका आली त्या पद्धतीनं ते मराठा आरक्षणाचं विधेयक ठेवणारे दिसतं आहे। गट नेत्यांची बैठक सुद्धा त्यांनी बोलवलेली आहे। माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणानंतर ती बैठक होईल आणि त्यामध्ये चर्चा होतील असं आमचं मत आहे। मी सुद्धा विधिमंडळ काँग्रेसची बैठक आता बोलवली 9:30 वाजता, त्या तयारीसाठीच मी आलेलो आहे। 9:30 वाजता तुमची बैठक आहे काँग्रेसची, यामध्ये नक्की काय स्ट्रॅटेजी ठरणार आहे? कारण यंदा बोलणार कोण, गटनेते बोलणार की आणखी कोण जायचं? नाही, यामध्ये अद्याप स्पष्टीकरण हे सरकार पक्षानं द्यायचं असतं। विशेषतः अध्यक्षांनी सुद्धा आम्हाला, माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं पाहिजे, विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांनी की किंवा वर सभापतींनी की काय साधारणतः प्रोसिजर काय राहील। अद्याप तरी चर्चा म्हटलेलं आहे, कामकाजामध्ये चर्चा झाली तर चर्चेची तयारी ही निश्चितपणे आमची आहे। सर, पण एक मुद्दा असा आहे की 10 ते 12% आरक्षण दिलं जाणार आहे। गायकवाड कमिशनने सुद्धा तसं आरक्षण दिलं म्हणजे कोर्टात घेतलं नाही। तुम्हाला या आरक्षणाच्या माध्यमातून काय वाटते का कायदेशीर पेच निर्माण होईल? नाही, आता पुन्हा एकदा हाच विषय विधानसभेपुढे येतो आहे। आमची अपेक्षा आहे की टिकणारच आरक्षण हे मिळालं पाहिजे। इतर वर्गांना कुठेही धक्का न लावता ते दिलं पाहिजे, हे तर आमचा पहिल्यापासूनचा आग्रह आहेच आहे। हे तर प्रयोग आपले 2 वेळेस झालेत, हे नाकारता येणार नाही। आणि त्यामुळं जे सर्वेक्षण झालं ते अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। आम्हाला अपेक्षा आहे सरकार पक्षाकडून की त्यांनी देताना टिकणारं अशा प्रकारचंच आरक्षण दिलं पाहिजे। त्यामुळे कोणत्या प्रकारचं, शेवटी जनता फार उत्सुकतेने पाहते आहे। मराठा जनता जसे पाहत आहे तसं इतर जनतेचं सुद्धा लक्ष आहे की नेमकं काय करतोय आपण। तर असं काही होणं योग्य होणार नाही की पुन्हा एकदा फसगत होईल, अशी अपेक्षा तर आमची आहेच आहे। राज ठाकरे मित्र जे आहेत सर, भाजपमध्ये राहून, म्हणजे बाळासाहेब थोरात भाजपमध्ये राहून काँग्रेससाठी काम करतील, काँग्रेसमध्ये राहून भाजपमध्ये काम करतील। तेव्हा महाराष्ट्र मला ओळखतो, त्यांना ओळखतो, ज्यांनी आतापर्यंतच्या 5-25 वर्षामध्ये 7 वेळा पक्ष बदलले। इकडून तिकडे जी सत्ता येईल तिथं जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं, पुन्हा उडी मारायची, मंत्रिपद घ्यायचे। त्यांनी माझ्यावर काही टीका केली तरी ती जनतेला खरी वाटणार आहे का? कारण हे तर फक्त आता मी ही गोष्ट आमच्या शिबिरामध्ये सांगितली का एक कुटुंब किती वेळा पक्ष बदलू शकतं, सत्ता घेऊ शकतं, हे सांगितल्यानंतर थोडं रागाच्या भावनेने ते काही बोलले असतील। नाही, खरं म्हणजे आता मी आपल्याला सांगितलं का कामकाज सल्लागार समिती झाली असती तर आम्हाला काही गोष्टी समजल्या असत्या। अद्याप आमच्या संदेह जसा तुमच्या मनामध्ये आहे तसा आमच्या मनामध्ये सुद्धा आहे। आणि आता गटाचे जे आमचे सगळे प्रमुख बोलवलेले आहेत, म्हणजे गट प्रमुखांची बैठक बोलली, त्यामध्ये ह्या चर्चा होतील अशी अपेक्षा आमची आहे। आणि आम्ही अपेक्षा करतोय की या बाबतीतले स्पष्टीकरण हे माननीय मुख्यमंत्री सरकार पक्षाने दिले पाहिजे। राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे की हे आरक्षण आहे ते केंद्राच्या हातात आहे, कुठेही राज्याच्या हातात नाही। त्यामुळे हे केंद्राने केलं पाहिजे, त्यामुळे ही फक्त नौटंकी करणं बंद करा असं देखील म्हणतात। नाही, आता आम्ही अपेक्षा करतो। या दृष्टीनं एक गोष्ट आहे की राज्यामध्ये जे सरकार आहे तेच केंद्रामध्ये सुद्धा त्यांचंच सरकार आहे। आपल्या ह्या सगळ्यांचा चांगला प्रभाव तेथे आहे आणि काही न करू शकणाऱ्या गोष्टी ते करू शकतात, हे सिद्ध केलेलं आहे आतापर्यंत काही गोष्टींमध्ये। त्यामुळं साहजिकपणे शाश्वत अशा प्रकारचं टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही माझं मत आहे। नाही, मराठा आरक्षणाला ओबीसीनी कधी विरोध केला असं मला दिसलेलं नाही, कुणी करत नाही। आम्ही सर्वजण सर्वपक्षीय बैठकींमध्ये एकमतानं काही गोष्टी मांडलेल्या आहेत, एकमतानं आमच्या मांडलेल्या आणि कायम मांडत आलेलो आहोत। त्यामुळं तसा भेद
माझ्या मनामध्ये तरी आता कोणी करते असं वाटत नाही. कुठेतरी पाहायला गेलं तर जो आता कायदा होतोय त्याला कुठेतरी कोर्टामध्ये पुन्हा चॅलेंज होणार आहे. पुन्हा सदावरती असं म्हणतात की एका ठिकाणी कायदा झाला तर लगेच मी त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करेन. हे सगळं चुकीचं चालू आहे असं सदावरती म्हणतात. आता ते ॲडव्होकेट सदावर्ते काय म्हणतात त्याला मी काय महत्व देत नाही. आणि ठरवलं तर ॲडव्होकेट सदावर्ते फार काय कोणाच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही ते असं आम्हाला कळतं. त्यांची बटणं आपल्याकडेच आहेत. हा त्याचा जरा अभ्यास करून तुम्हीच सांगितलं पाहिजे जनतेला. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरीकडे जरांगींनी मागणी लावून धरलेली आहे की सगळे सोयरे या सगळ्यांसकटच आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही ओबीसी नको. नाही, आम्हाला काही गोष्टीचा संदेह हे आमच्या मनामध्ये आहे आणि ते सरकार पक्षानं आणि ज्यांनी कुणी आश्वासनं दिले असतील माननीय जरांगे पाटलांना ते आम्हाला समजले पाहिजे आणि खुलासा त्याचा झाला पाहिजे असंच आम्हाला वाटतंय. आमच्या मनामध्ये संदेह निरनिळ्या प्रकारचे आहेत. आम्हाला खुलासा करून स्पष्टीकरण करून जर ते समजले तर आणखी चांगलं होईल. आमच्या